काही महिन्यांपूर्वी अर्थसंकल्प झाला होता, पण आता अतिरिक्त अर्थसंकल्प आज जाहीर झाला आणि त्यामध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आल्या त्या आपण सगळ्यांनी वाचल्या आहेत. सगळ्यांना जवळपास माहिती झाली की महिलांसाठी काय ध्येयधोरणे आणली, शेतकऱ्यांसाठी काय ध्येयधोरणे आणली, विद्यार्थी किंवा महिला, भगिनी या सगळ्यांसाठी काय-काय आणि किती खर्च, या सगळ्यांबद्दल आकडेवारीसहित आपण डिस्क्रिप्शनमध्ये सगळं टाकलेलंच आहे. ते तुम्ही शब्दांनी शब्द, आकड्याने आकडा वाचू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता हे अधिवेशनात दिलेलं जे काही घोषणांचा पाऊस होता, पडलेला घोषणांचा पाऊस होता, तो खरोखर विकासाचा गजर आहे की फक्त गाजर दाखवलं आहे? कारण विकासाचा गजर असं सत्ताधारी म्हणतायत, तर गाजर विरोधक म्हणताय. नेमकं आहे काय? या सगळ्यांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता मुळामध्ये ह्या विषयाकडे पाहत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ते म्हणजे कोणताही अर्थसंकल्प हा कधीच पूर्णपणे चुकीचा नसतो, असं मला वाटतं. कारण अर्थसंकल्प हा देण्यासाठी असतो. आम्ही वर्षभरात हे ध्येयधोरणं राबवणार आहे, योजना वगैरे, वगैरे, आणि त्यातून सामाजिक विकास करण्यासाठी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं एक ते सांगण्याचा प्रकार असतो. अर्थात त्यामध्ये चांगल्याच गोष्टी असतात, प्रत्येक समाज घटकांना न्याय देण्याच्या गोष्टी असतात, शेतकऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी असतात, महिलांसाठी चांगल्या गोष्टी असतात. जिथून मतदानाची अपेक्षा आहे, तिथं सगळं काही देण्याचा प्रयत्न झालेला असतो, कोणतंही सरकार असो. पण आता प्रश्न हा पडतो की जसं प्रत्येक सरकार अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करतो, तो चांगला असतो. तसंच विरोधी पक्षात असणारा प्रत्येक नेता हा त्या अर्थसंकल्पाला चुकीचं म्हणतो किंवा तोंडाला पानं पुसले वगैरे असं म्हणतो. ही एक राजकीय परंपराच आपल्याकडे आहे. त्यामुळं त्यामध्ये काही नवीन आहे असं वाटत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे काही तरतुदी करण्यात आली, महिलांना जे काही टार्गेट करण्यात आलं, फ्री शिक्षण असेल किंवा 10,000चा जो मुलांना भत्ता आहे त्या संदर्भात असेल, पीक विमाचा जो ₹1ची संकल्पना आहे तशीच ठेवली. वीज संदर्भात जे आहे, विजेसंदर्भात त्यात मोठं माफी देण्यात आलेली आहे त्या बिलाला. पण कुठंही पूर्णपणे कर्जमाफीवर सरकार बोललेलं नाही. कुठेही जो भाव आहे, शेतमालाचा जो भाव आहे, हमी भाव आहे, त्या हमी भावावर कोणतीही शाश्वतीपूर्वक बोलण्यात आलेलं नाही आहे. साहजिकच या सगळ्या समीकरणात लोकसभेला ज्या ज्या गोष्टी बॅट फूटवर जाणाऱ्या होत्या, पिछडीवर नेणाऱ्या होत्या, त्या गोष्टींना खुश करण्यासाठी हे नवीन गोष्टी यात अंतर्भूत करण्यात आला असं दिसून आलं आहे. कारण की त्या जर आपण विचार केला की 90-100 दिवसामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजे आता जर महिलांना दर महिन्यात ₹1,500 घ्यायचे असतील, तर हे सरकार टिकणं महत्त्वाचं आहे असं त्यांच्या मनात येऊ शकतं. आणि म्हणूनच याची जी अंमलबजावणी आहे ते पुढच्या महिन्यापासून म्हणजे जुलैपासून सुरू करणार आहे. म्हणजे जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे येतील. आता पैसे आल्यानंतर हे सरकार जर कायम राहिलं, तर आपल्याला येणारे पैसे बंद होणार नाहीत, अशी एक धारणा त्या पाठीमागे असू शकते. आणि त्यामुळे महिलांचं बहुसंख्य मत हे महायुती सरकारला जाऊ शकतं, ही याच्या पाठीमागची स्ट्रॅटर्जी असावी. बेरोजगारांनाही खुश करण्याचं काम केलं आहे थोडेफार, तर तेही इकडे वळू शकतात. अर्थात शेतकऱ्यांना जे काही विजेसंदर्भात समस्या होती किंवा वीज बिलासंदर्भात समस्या होती, तो सोडवण्याचा प्रयत्न झाला असला तरी ते त्यालाच ग्लोरिफाय करणार आहेत असं दिसतंय. कारण हमी भाव असतील किंवा कर्जमाफी असेल यावर ते बोलणार नाहीत किंवा त्याच्यावर काही चर्चाही घडवून आणणार नाहीत. ते थोडंसं अंधारात ठेवून आम्ही शेतकऱ्यांच्या वीज बिलासंदर्भात किती मोठं ध्येयधोरण आखलं याबद्दलही ते बोलतील. म्हणजे यातून काय आहे की सगळं एकंदरीत वातावरण फिरवायचं आणि आपल्याबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायचा हा हेतू यामध्ये दिसून येतो. महायुतीचं सरकार आहे म्हणून असं आहे असं बिलकुल नाही. सरकार कोणतंही असो, प्रत्येक सरकारचं काम विशेष करून 5व्या वर्षातला शेवटचा जो अर्थसंकल्प असतो, त्या अर्थसंकल्पात हा घोषणांचा पाऊसच असतो. सगळ्यात मोठा प्रश्न जर आपण महाराष्ट्रावरचं कर्ज जर पाहिलं, तर त्या कर्ज इतक्या प्रमाणात आहे, म्हणजे इतक्या प्रमाणात ते कर्ज असूनही इतक्या जर गोष्टी आपण मुबलक किंवा इतक्या गोष्टींची घोषणा करणार असू, तर मूळ पैसा कुठून निर्माण होणार आहे, भांडवल कसे निर्माण होणार आहे, पैशाची निर्मिती, चल कसं वाढणार आहे, पत कसं वाढणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. पण याकडे फारसं लक्ष न देता ग्लोरिफाय करायचं आणि निवडणूक लढवायची हे प्रत्येक पक्षाचं, प्रत्येक नेत्याचं काम आहे, आणि ते चालूच राहणार आहे. पण कोणती घोषणा खरोखर अंमलात आणल्या जाऊ शकते आणि हे सरकार आणू शकेल का,
तितके पैसा, तितकी कुवत किंवा तितकी क्षमता यांच्यामध्ये आहे का, हा विचार करण्याचा पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आहे, क्षमता आहे, तो आपण केला पाहिजे असं वाटतं. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.